Okay, so yesterday we started with motion, so we'll continue it. So first of all, we discussed about rest. Right? First we discussed about rest. Rest means when there is no change in position with respect to surrounding with time. If there is no change in position. And then second, we discussed about motion, where we saw there was change in position. And these both the points were taken with respect to surrounding and time. with respect to surrounding. Right? And as the word surrounding was used, we said that motion and rest, these both the terms are Relative terms. relative terms. Relative terms म्हणजेच काय की एखादं ऑब्जेक्टला जर आपण सांगतोय की इफ इट इज इन मोशन, इट इज नॉट नेसेसरी दॅट इट विल बी इन मोशन इन ऑल द केसेस. जर मी आता इथे एक व्हॅल्यू दिली आहे से 3, तर ह्या 3 ची व्हॅल्यू मी कुठूनही बघितले आणि कुठेही लिहिली तर 3च राहणार आहे ना. बट तसं मोशनचं राहणार आहे का? नाही. मोशन विल डिपेंड अपॉन द पॉइंट ऑफ और व्यू, की आपण कसं बघणार आहे त्या मोशनला. ठीक आहे. त्याच्यावरून आपण काय म्हणतोय, मोशन अँड रेस्ट बोथ आर रिलेटिव्ह टर्म्स. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, टाइप्स ऑफ मोशन. कोणते कोणते बघितलेत आपण? फर्स्ट वॉज rectilinear, also called as translatory motion. Rectilinear and translatory motion. Rectilinear motion ला कसं लिहिलंय आपण? It is a motion in which the object travels in a straight line. And then second type काय बघितलं होतं आपण? Circular and rotatory motion. सर्क्युलर मध्ये काय होतं? पाथ कसा होता? पाथ was circular, and in rotatory motion the motion was along the axis बरोबर. आणि ऍक्सिस कशी होती आपली? द ऍक्सिस विल ऑलवेज पास थ्रू द ऑब्जेक्ट. आणि सर्क्युलर मोशन मध्ये मी आणखी सांगितलं होतं, द ऑब्जेक्ट विल चेंज इट्स इनिशियल पोझिशन, राईट. अँड इन रोटेटरी मोशन इज इट नेसेसरी दॅट it will change its position? No, it will not change its position in the rotatory motion. And we are able to draw a axis which will pass through the object which performs a rotatory motion and not through the object which performs a circular motion. बरोबर. इथपर्यंत बघितलं होतं आपण. स्ट्रेट लाईन मोशनचे एक्झाम्पल्स काय होते? फ्री फॉल. आणि आणखी काय सांगितलं होतं? कार्स ट्रॅव्हलिंग इन लेन. त्याच्यानंतर सर्क्युलर मोशनचं काय होतं? रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन. त्याच्यानंतर तुम्ही आणखी लहानपणी दोरीला काही बांधून असं गोल गोल फिरवलंय डोक्यावरती. सो ते जे ऑब्जेक्ट आहे दॅट इज ऑल्सो कव्हरिंग अ सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर आता आलंय ऍक्सिस. ऍक्सिसचं आपण काय बघितलं होतं? रोटेटरी मोशन मध्ये गौरव टॉप बघितलंय आपण. आणखी काय होतं? रोटेशन ऑफ अर्थ मुळे काय फिनॉमिना दिसून येतो आपल्याला? डे अँड नाईट. आणि रिव्हॉल्युशन मुळे
सीझन्स. सीझन्स राईट. सो इथपर्यंत क्लिअर आहे. सो नाव we'll start with our third type. Our third type is oscillatory and vibratory motion. मग काय आहे ऑसिलेटरी मोशन म्हणजे? टू अँड फ्रो. ऑसिलेशन असं ऐकलंय. मग काय असतंय ऑसिलेशन? हा माहिती आहे? ऑसिलेशन इज सिम्पली टू अँड फ्रो मुवमेंट. टू अँड फ्रो म्हणजेच काय आता? पुढे आणि मागे. एक फिक्स पॉइंट असतो, त्याच्यापासून आपण पुढे जाणार आणि त्याच पॉइंट पासून आपण मागे जाणार. सो दिस, जेव्हा आपण पुढे जाणार त्याला म्हणणार आपण टू, आणि जेव्हा आपण मागे जाणार तेव्हा त्याला म्हणणार फ्रो. आणि ही जी फिक्स पोझिशन आहे त्याला काय म्हणणार आपण? मीन पॉइंट किंवा मीन पोझिशन. ओके. सो टू अँड फ्रो मूवमेंट along a mean position will be called as oscillatory motion. ठीक है. त्याच्यामध्ये लिहा motion in which a body moves to and fro. A body moves to and fro or back and forth टू अँड फ्रो म्हणजेच असतं आपला बॅक अँड फोर्थ. बॅक म्हणजे काय? मागे. फोर्थ म्हणजे काय? पुढे. सेम टू अँड फ्रो. रिपीटेडली about a fixed point. Repeatedly about a fixed point is called oscillatory motion. ही अशी डायग्राम बनवून घ्या. आणि हे जे टू लिहितायत ना, हे इथं ना लिहिता साईडला. दिस इज आवर टू अँड दिस इज आवर फ्रो. आणि हे इथून इतकं हे जे डिस्टन्स आहे, मॅक्सिमम डिस्टन्स which it is traveling from the mean point to the maximum distance, it is called as the amplitude. It is called as amplitude. बनवली डायग्राम. त्याच्यानंतर एम्प्लिट्यूडची एक स्टेटमेंट लिहा की एक्झॅक्टली व्हॉट इज एम्प्लिट्यूड. त्याच्यामध्ये लिहा द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट of the body from mean position काय एम्प्लिट्यूड आपलं हे मॅक्सिमम कुठपर्यंत जाणार आहे? मीन पॉइंट पासून किंवा मीन पोझिशन पासून मॅक्सिमम किती दूर जाणार त्या डिस्टन्सला काय म्हणणार आपण? एम्प्लिट्यूड. मग एम्प्लिट्यूडचं युनिट काय येणार? का बरं? डिस्टन्स. बिकॉज इट इज अ डिस्टन्स. आणि डिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करणार? आपण मीटर मध्ये. त्याच्यामध्ये लिहा, तिथे लिहून घ्यायचं आहे. इट्स असा युनिट विल बी
मीटर स्टँडर्ड युनिट आपण बघितलंय लास्ट टाइम युनिट्स मध्ये की आपण नेहमी स्टँडर्ड युनिट्स मध्ये मेजर करतो अँड स्टँडर्ड युनिट्स इज मेजर मीटर. ओके. सो त्याच्यानंतर हे मग एम्प्लिट्यूड स्केलर येणार की वेक्टर येणार? Scalar. स्केलर नक्की पण ते डिस्प्लेसमेंट नो इट विल बी अ स्केलर. डिस्प्लेसमेंट म्हणजे हे फक्त डिस्टन्स आहे मॅक्सिमम डिस्टन्स. सो इट विल बी अ स्केलर क्वांटिटी. ओ झाले. बरं आपण आतापर्यंत काय डिस्कस केलं? ऑसिलेटरी मोशन. बट व्हायब्रेटरी बाकी आहे ना. सो त्याच्या खाली द्या व्हायब्रेटरी साठी पॅराग्राफ चेंज करून द्या फक्त. ठीक आहे. एक लाईन सोडून मध्ये. If in oscillatory motion, comma, the amplitude is very small, comma, the amplitude is very small, then the motion is said to be vibratory motion. The motion is said to be vibratory motion. लिहिले काय आहे मग ऑसिलेटरी मोशन आणि व्हायब्रेटरी मोशन मध्ये काय फरक आहे? एम्प्लिट्यूड जास्त कुठे असेल? ऑसिलेटरी मोशन मध्ये एम्प्लिट्यूडचा आहे आपला तो जास्त राहणार आहे आणि व्हायब्रेटरी मोशन मध्ये काय होईल? एम्प्लिट्यूड कमी होऊन जाईल. सो काही एक्झाम्पल सांगता येतील का मग ऑसिलेटरी मोशनचे? द मोस्ट फेमस एक्झाम्पल इज पेंडुलम. देन स्विंग म्हणजेच काय? झोका. आणि व्हायब्रेटरी मोशनचे ट्युनिंग फोर्क बघितलंय का तुम्ही? हॅव यू सीन ट्युनिंग फोर्क? तुम्ही एक असं यू शेपचं एक आणि त्याला एक हँडल असतं. ठीक आहे. त्याचं एक हँडल असतं अँड याच्यावरती एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी त्याची लिहिलेली असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ते एका सेकंदामध्ये किती वेळेस व्हायब्रेट करणार हे मेन्शन केलेलं असतं. आणि जेव्हा जर आपण कोणत्या सरफेस वरती मारणार तर ते काय होतं? हे जे त्याचे दोन टोके समोरचे ते कंटिन्यू असे हलायला लागतात. टॉम अँड जेरी जर बघितलं असेल कार्टून तुम्ही त्याच्यामध्ये असते बघा, किंवा दुसरं कोणतं कार्टून बघितलं असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस दाखवलं जातं. सो हे जे असतं दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ ट्युनिंग फोर्क. सो ट्युनिंग फोर्क मध्ये काय होतं की इट प्रोड्युसेस व्हायब्रेशन्स. त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क. आणखी मसाजर. मसाजर पण काय करतात? व्हायब्रेशन्स प्रोड्यूस करतात टू रिलॅक्स आवर मसल्स. सो हे दोन प्रकारचे आपण एक्झाम्पल्स दिले आहेत फॉर ऑसिलेटरी ॲज वेल ॲज व्हायब्रेटरी मोशन. ओके. दोघांमधला डिफरन्स क्लिअर आहे? ऑसिलेटर मध्ये काय होणार आहे? आपला एम्प्लिट्यूड जास्त असेल आणि फ्रिक्वेन्सी कमी राहील. आणि तेच व्हायब्रेटरी मोशन मध्ये काय होईल? आपलं एम्प्लिट्यूड कमी राहील बट फ्रिक्वेन्सी जास्त राहील. ओके. सो एवढाच डिफरन्स आहे दोघांमध्ये. नाव विल स्टार्ट विथ 1D, 2D and 3D motion. So next reading टाका 1, 2, 3 dimensional motion. 1, 2, 3 dimensional motion.
सगळ्यात पहिले काय येणार आपलं वन डायमेन्शनल मोशन. सो काय असते वन डायमेन्शनल मोशन? एनी आयडिया? Only one direction. येस, ओनली इन वन डायरेक्शन. बट एक डायरेक्शन मध्ये काय? Motion. येस, त्याच्यामध्ये लिहा when the position of the object changes when the position of the object changes only in one direction, ब्रॅकेट मध्ये लिहा axis, then the motion is called one dimensional motion. ओके, सो अशी सिमिलर डेफिनेशन आपण आणखी कुठे लिहिली आहे का? एकच डायरेक्शन मध्ये म्हणजेच काय झालं? स्ट्रेट लाईन झालं. सो स्ट्रेट लाईन मोशन पण काय असतं आणखी आपलं? रेक्टिलिनियर मोशन. सो वन डायमेन्शनल मोशन आणि रेक्टिलिनियर मोशन आपण सेम म्हणू शकतो का? येस, इट विल बी सेम. वेगवेगळे कसं काय झालं? आपण हे डायमेन्शन्स आपण आता काय करतोय 1, 2 and 3 डायमेन्शनल मोशन, याला आपण जेव्हा स्पेस मध्ये रिप्रेझेंट करायला जाणार तेव्हा जर एक स्ट्रेट लाईन मोशन आपल्याकडे अवेलेबल आहे. स्ट्रेट लाईन मोशन म्हणजेच काय? रेक्टिलिनियर मोशन. सो त्याला रिप्रेझेंट करायसाठी आपल्याला किती डायमेन्शन्स लागणार? डायमेन्शन्स म्हणजेच काय? आपण पुढे ब्रॅकेट मध्ये मी काय लिहायला लावले तुम्हाला? ऍक्सिस. सो आपल्याला किती ऍक्सिस लागणार जर त्याला रिप्रेझेंट करायचंय तर आपल्याला किती ऍक्सिस लागणार त्याच्यावरून आपण ठरवणार. सो एक स्ट्रेट लाईन मोशन जर आता सपोज मी ग्राफ बनवणार, व्हॉट आय एम सेइंग की हे असं ग्राफ बनवणार. सो दिस इज द डिस्टन्स. वेट, दिस डिस्टन्स आपलं असं वाढत चाललंय. सो काय होतं इथे? आपलं डिस्टन्स वाढत चाललंय. सो हे डिस्टन्स दाखवण्यासाठी मला एक ऍक्सिस काफी आहे का? एक्स ऍक्सिस, फक्त एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू चेंज होत चालली ना, तर डिस्टन्स वाढत चाललंय. सो एकच ऍक्सिस माझ्यासाठी इनफ आहे. सो म्हणजेच काय? वन डायमेन्शनल मोशन जिथे आपल्याला एकच ऍक्सिस पाहिजे. सो फॉर दॅट वी से इट ॲज वन डायमेन्शनल मोशन जिथे आपल्याला एकच ऍक्सिस पाहिजे. आणि स्ट्रेट लाईन मोशन विल ऑलवेज बी अ वन डायमेन्शनल मोशन. हे झालं आपलं सपोज गाडी माझ्यापासून दूर चालली. सो माझ्यापासूनचं डिस्टन्स मी मेजर करतोय किती दूर चालली आहे ते झालं. इवन यू कॅन ऑल्सो शो अ फ्री फॉल की से इथून तुमचं ऑब्जेक्ट रिलीज झालंय, इथून ते स्ट्रेट खाली येणार. हे तुमचं फ्री फॉलचं मोशन रिप्रेझेंटेशन युजिंग अ ग्राफ. सो इथे पण तुम्हाला एकच ऍक्सिस लागली. एक्स ऍक्सिस चेंज झाली की कुठे? नाही, फक्त वाय ऍक्सिसची व्हॅल्यू चेंज झाली आहे. सो म्हणजे त्याचा अर्थ काय की आपण एक ऍक्सिस यूज करून सुद्धा हे मोशन रिप्रेझेंट करू शकतो. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज वन डायमेन्शनल मोशन. सो नेक्स्ट आहे आपलं आता काय? टू डायमेन्शनल मोशन. टू डायमेन्शनल मोशन. पहिला काय लिहिणार आपण? वन डायमेन्शनल साठी काय लिहिलं होतं? वाचा एकदा. In one direction. Where the position of the object changes in one direction. आता इथे किती डायरेक्शन मध्ये चेंज होईल? टू डायरेक्शन मध्ये. सो ते तसंच लिहायचं सेम. काय लिहिणार? when the position of the object changes in two directions
when the position of the object changes in two direction, the motion is called as two-dimensional motion. इकडचं जे मोशन होतं हे कसं होतं, दिस मोशन वॉज अ स्ट्रेट लाईन मोशन, बरोबर. दिस मोशन वॉज अ स्ट्रेट लाईन मोशन और अ मोशन अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन. सो हे कसं असणार, दिस विल बी मोशन ऑन अ प्लेन, म्हणजे त्याच्याकडे एक एक्स ऍक्सिस पण असणार, एक वाय ऍक्सिस पण असणार, म्हणजे त्या प्लेन वरती कुठेही मूव्ह करू शकतात. वन डायमेन्शनल मोशन मध्ये काय होतं, एकच स्ट्रेट लाईनच होती, ते स्ट्रेट लाईनच्या अलॉंगच एक पुढे जाऊ शकतं किंवा मागे येऊ शकतं. बट टू डायमेन्शनल मोशन मध्ये काय होणार, आपल्याकडे दोन ऍक्सिस राहणार. वन विल बी आवर एक्स ऍक्सिस दिस अँड अनदर विल बी वाय ऍक्सिस. सो हे पूर्ण ग्राउंड वरती आता इट कॅन गो व्हेरेवर इट वांट टू गो. इट कॅन बी इन स्ट्रेट लाईन, इट कॅन बी इन कर्व और इन एनी रैंडम शेप. ठीक है. सो दैट्स व्हाय we also call it as a motion along a plane. त्याच्यामध्ये लिहा when a object, त्याच्यामध्ये खाली लिहा or करून लिहा. पहिली डेफिनेशन दिली, त्याच्या खालीच or लिहा and write on the next line that when an object moves on a plane, when an object moves on a plane, ओके. क्लियर इथपर्यंत. सो याचे एक्झाम्पल्स काय ना, कॅन यू टेल सम एक्झाम्पल्स. टू डायमेन्शनल मोशन. Flying bird. हा, Flying bird. flying bird, it is also flying vertically up, it can also go horizontal, it can also go to and fro, so it is not in two dimension. एरोप्लेन. No. बोलायला आली. परत तुझं आपलं एक्झाम्पल्स. सो काय राहतील टू डायमेन्शनल मोशनचे एक्झाम्पल्स. सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन. आता इफ I want to represent a circular motion, मला दोन ऍक्सिस लागतील असे. याला आम्ही एक ऍक्सिस वरती बनवू शकतो का? हा, आहे सर. to represent a circular motion we'll need minimum टू एक्सिस. two axes. Okay, so circular motion becomes an example of two dimensional motion. आणखी काय सांगता येईल का? सर्क्युलर मोशनचे जेवढे पण एक्झाम्पल्स येतील that will all come under two dimensional motion. So rotation of earth. त्याच्यानंतर आणखी काय येईल? Oscillatory motion पण एकदम. But that can be also represented using one dimensional motion, to and fro जागीच आहे ना. So it comes under one dimensional motion. Okay, it will not go under. So इथपर्यंत क्लियर आहे. सर्क्युलर मोशनचे जेवढे पण एक्झाम्पल्स येतील that will be under a two dimensional motion. So what will be next? It will be our three dimensional motion. थ्री डायमेन्शन मोशनला काय लिहिणार? सेम, फक्त टू डायरेक्शनच्या ऐवजी काय येणार? थ्री डायरेक्शन. लिहून घ्या पटकन. When the position of the object changes in three directions, when the position of the object changes in three directions, आणि और करून खाली लिहा, और करून नेक्स्ट लाइन मध्ये लिहा
when a body moves in a space, when a body moves in a space, space म्हणजे काय, तिन्ही पण डायरेक्शन मध्ये, इट कॅन गो अपवर्ड्स, डाउनवर्ड्स, फ्रंट, बॅक अँड लेफ्ट अँड राईट. ओके, सो 3 डायमेन्शनल चे एक्झाम्पल्स काय येणार आता? बर्ड, त्यानंतर काइट, बरोबर, त्यानंतर एरोप्लेन, and many more like this. ओके, जिथे कुठे पण आपल्याला हे मोशन रिप्रेझेंट करायसाठी एक 3 डायमेन्शनल स्पेस लागेल, where the object will move up, down, front, back as well as left and right. त्या केस मध्ये त्या मोशनला आपण काय म्हणणार? 3 डायमेन्शनल मोशन. आणि हे जे डायमेन्शन्स आहे, why do we need this dimension? We need this dimension to plot the motion on a graph. जर एक आपल्याला ग्राफ वरती मोशनला रिप्रेझेंट करायचं, टू स्टडी द मोशन, त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार? त्याचे डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे काय? आपल्याला किती ऍक्सिस लागणार त्या मोशनला रिप्रेझेंट करायसाठी, त्याच्यासाठी आपल्याकडे असतात डायमेन्शन्स. ओके, so these were the 3 types of motion depending upon their number of axes. So next reading taka some basic terms related to motion. Some basic terms related to motion. Some basic terms related to motion. So first आहे आपलं रेफरन्स पॉइंट. रेफरन्स पॉइंट म्हणजे काय होणार? काही अंदाजा? पॉइंट ऑफ व्यू. हा, पॉइंट आपण मोशनला कुठून बघणार आहे? जर मी आता इथून बघतोय एखाद्या मोशनला, एखाद्या माझ्यासमोर सपोज इमॅजिन करा की इकडे एक रस्ता आहे, तर तुम्ही रस्त्याच्या बाजूला उभं राहून जर बघताय मोशनला तर काय होणार? दिस विल बी युअर रेफरन्स पॉइंट. जर तुम्ही रस्त्यावर उभं राहून बघताय गाडी जाताना तर काय होणार? दॅट विल बी युअर रेफरन्स पॉइंट. जर तुम्ही गाडीमध्ये बसून दुसऱ्या गाडीला बघताय तर यू सिटिंग इनसाइड द कार विल बी युअर रेफरन्स पॉइंट. सो रेफरन्स पॉइंट म्हणजे काय होईल? जिथून आपण मोशनला ऑब्झर्व करणार आहोत. अँड इट विल ऑलवेज बी अ फिक्स्ड पॉइंट. तर त्याच्यामध्ये लिहा की a fixed point with respect to which the given body changes its position. The given body changes its position. म्हणजेच काय होईल आपलं? रेफरन्स पॉइंट. The next राहील distance. सेकंड पॉइंट लिहा. डिस्टन्स. तो डिस्टन्स काय असते? सपोज हे आहे तुमचं घर. से आय से इट एज युअर होम अँड दिस इज युअर स्कूल, और फॉर नाउ इट विल बिकम युअर कॉलेज, राईट? तुम्ही असं सरळ निघता, इथून निघता आणि डायरेक्ट कॉलेजमध्येच निघता का? असं आहे का काही? नाही. सो यू हॅव टू टेक सम टर्न्स, यू हॅव टू टेक सम to then reach to your college, for example in this way. So the total length of this path म्हणजे हे तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केले. डिस्टन्स म्हणजेच काय की हा जेवढा पण रस्ता तुम्ही चाललेत त्याच्यामध्ये
हे अंतर किती होतं त्यालाच काय म्हणणार आपण डिस्टन्स. सो say this was your 1 kilometer, this was your 2, this was 2, 1, 1.5, 0.5, say again 1.5 and 0.75. सांगा बरं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती होईल? किती होईल? 1 plus 2 3, 3 plus 2 5 plus 1 6, 6 plus 1.5 7.5 किती होणार आहे? 8 9.5 and 10.25 किलोमीटर्स. ओके, सो डिस्टन्स अगोदर आपण स्टेटमेंट लिहू. काय आहे? द ऍक्च्युअल लेंथ ऑफ द पाथ कव्हर्ड. Please repeat. The length of the actual path covered. The length of the actual path covered. The length of the actual path covered by a moving body. By a moving body, irrespective of the direction. Irrespective of the direction in which it travels. In which it travels. आता इथे काय वापरलंय आपण? एक स्टेटमेंट वापरली आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स डायरेक्शन. आता बघा इथे याने डायरेक्शन चेंज केली आहे पण डिस्टन्स काही कमी जास्त होतोय का? नाही. म्हणजे आता इथून हा वरती गेला तर आपण डिस्टन्स मायनस केलं का? नाही. इकडे गेलं तर डिस्टन्स आपण ऍडजस्ट करत चाललोय सगळीकडे, राईट? सो याचा आणखी एक एक्झाम्पल जर म्हणायचं म्हणलं तर से इथून तुम्ही आता घरापासून स्कूलला गेले, हे झालं तुमचं 10.25 किलोमीटर. तर तुम्ही स्कूल पासून जर वापस घरी आले तर ते 0 होत असतं का? नाही. ते वापस किती होणार घरी आल्याच्या नंतर? इट विल बिकम डबल, कारण जेवढे तुम्ही इकडे गेले तेवढे डिस्टन्स तुम्ही इकडे ट्रॅव्हल केलंय. सो टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल होईल फ्रॉम होम टू स्कूल अँड स्कूल टू होम? 20.5 किलोमीटर. हे कमी झालं का? जरी तुमची डायरेक्शन अपोजिट झाली तरी नाही. सो इट इज सेड इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स डायरेक्शन. ओके, लागले तर तुम्ही हे डायग्राम बनवून घ्या. मधले नंबर्स तुम्ही तुमच्या मनाने काही पण टाकू शकता किंवा एकच टन टाकू शकतात घराजवळ शाळा असेल तर. बरोबर, एकच टन मारा लागेल ना, 1-2. ही शाळा जरा दूर आहे आपली. ओके, झालंय. सो आपला थर्ड पॉइंट आहे स्पीड. स्पीड काय असते? झालंय तुमच्या स्कूल मध्ये डिस्टन्स अपॉन टाइम. आता फॉर्म्युला आहे ना स्पीडचा. व्हॉट इज द ऍक्च्युअल डेफिनेशन? मीन्स तुमच्या शब्दात जरी सांगितले तरी चालेल. Total distance covered in फॉर्म्युला particular time. फॉर्म्युला होगा है ना. या We cover a particular distance in a particular time. ते तो लागलं ना. त्याच्यामध्ये लिहायचं टाइम रेट ऑफ द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन in any direction
in any direction. The time rate of change of position of the object in any direction is called speed. आता ते काय लिहिले आपण in any direction. डिस्टन्स साठी पण डायरेक्शन होती का आपल्याकडे काही फिक्स नाही. 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 सो आपला स्पीडचा फॉर्म्युला इथून काय निघून येणार Distance upon स्पीड विल बी इक्वल्स टू अँड डोंट वरी आपल्याला काय डेफिनेशन पार्ट नाही करायचा. वी जस्ट आर सपोज टू नो द कन्सेप्ट्स आणि त्याचे फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके. सो इथे काय लिहिले आपण देयर इज नो नीड ऑफ एनी डायरेक्शन. डायरेक्शनची गरज आहे का नाही. सो त्याचं नाव व्हॉट विल बी द एसआय युनिट. मीटर पर सेकंड. एसआय युनिट विल बी मीटर पर meters per second. Then is it a scalar or a vector quantity? स्केलर. पक्का. कारण का because there is no need of any direction, so it is a scalar quantity. त्याच्यानंतर त्याचे डायमेन्शन्स काय येणार L1T minus 1. डायमेन्शन्स काय होणार m n t ची पॉवर काय काय येणार m म्हणजेच काय आपलं मास आहे का नाही. नाही. सो मास ची पॉवर किती होणार Zero. 0. l म्हणजे लेंथ आहे का One. त्याची पॉवर आहे One. 1. टाइम इन Minus सेकंड one. किती येणार -1. हे झाले आपले डायमेन्शन्स. हो. आणि आता स्पीडच्या खाली एक स्टार करून एक पॉइंट लिहायचा आहे. दिस इज an important point which you are supposed to remember and apply it wherever we will consider speed. समझ लिया. Speed is always positive. Speed is always positive and can never be negative. आणि जर एखादी बॉडी मूव करते, इफ वी हॅव एनी मूविंग बॉडी, इज देयर एनी पॉसिबिलिटी दॅट इट विल हॅव अ झिरो स्पीड? नो. त्याच्यामध्ये लिहा फॉर अ मूविंग बॉडी speed is never equals to 0. Speed is never equals to 0. But जर रेस्ट मध्ये असेल तर Zero. the speed is obviously 0 in case of rest. पण आपण अगोदर मेन्शन केलं if a body is moving बॉडी साठी स्पीड आपली कधीच 0 नसणार आहे. निगेटिव्ह असू शकते का मग नाही. तिथे आपण वरतीच लिहिलंय निगेटिव्ह पण नसणार. If the body is at rest, the speed will be 0, and if it is moving, then speed will always be positive. Okay. So now we got terms with apply related to motion. Then now we will be discussing about speeds. So write down the next heading as types of speed. Our next heading is types of speed. So त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा uniform or constant speed. Uniform or constant speed. So काय असतं युनिफॉर्म स्पीड और कॉन्स्टंट स्पीड? Speed constant. Same. Same.
सेम Equal टाइम distance, मध्ये equal time. हा सेम टाइम मध्ये सेम डिस्टन्स. Equal distance. त्याच्यामध्ये लिहा कॉन्स्टंट युनिफॉर्म और कॉन्स्टंट स्पीड मध्ये इफ एन ऑब्जेक्ट कवर्स equal distances if an object covers equal distances in equal intervals of time तेव्हा त्या स्पीडला काय म्हणणार आपण युनिफॉर्म स्पीड. म्हणजे त्याचा अर्थ काय आता बघा. आपण काय केलं से हे आपलं आहे होम आणि ही आहे आपली आता स्कूल. दोघांच्या मधलं डिस्टन्स टोटल आहे 10 किलोमीटर. आता त्याला शॉर्टकट वापरला आहे आपण म्हणून. ठीक आहे. सो याला आपण काय केलं वी डिवाइडेड इट इनटू 4 इक्वल पार्ट्स. 4 इक्वल पार्ट्स मध्ये केलं तर हे डिस्टन्स किती होईल 2.5 किलोमीटर 2.5 किलोमीटर 2.5 किलोमीटर and 2.5 किलोमीटर. ओके. सो हे आपलं झालं टोटल डिस्टन्स स्कूलचं. ठीक आहे. सो हे जे पहिले 2.5 किलोमीटर होते से आपण यांना 15 मिनिटांमध्ये कव्हर केलं. पुढचे 2.5 किलोमीटर पण 15 मिनिटांमध्ये कव्हर केलं आणि पुढचे 2.5 किलोमीटर पण 15 मिनिटांमध्ये आणि उरलेले पण 15 मिनिटांमध्येच. सो सच टाइप ऑफ मोशनला आपण काय म्हणणार युनिफॉर्म मोशन, जिथे इक्वल डिस्टन्सेस 2.5 किलोमीटर 2.5 किलोमीटर 2.5 किलोमीटर आणि 2.5 किलोमीटर हे सगळे डिस्टन्स जे आहेत ते आपण इक्वल अमाउंट ऑफ टाइम मध्ये कव्हर करतोय. पहिले 2.5 किलोमीटर पण 15 मिनिटात, दुसरे पण 15 मिनिटात सेम. सो ह्या टाइपचे मोशन आपण काय म्हणणार आहे युनिफॉर्म मोशन वेअर इक्वल डिस्टन्सेस आर बीन कव्हर्ड इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. इंटरवल्स म्हणजे काय पार्ट्स. सो त्या इक्वल पार्ट्स जे आहेत आपले 2.5 किलोमीटरचे ते आपण इक्वल टाइम मध्ये कव्हर केले. सो दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड दिस टाइप ऑफ स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे. सो हे पण एक तुम्ही लिहून घ्या. हे असं ड्रॉ करा लाइन. शो दैट this 10 kilometer is converted into 2.5 kilometers and write down there that every 2.5 kilometer is covered in 15 minutes. And therefore a uniform speed झालं लिहून. then next we have is uniform नंतर काय आला नॉन युनिफॉर्म आणि कॉन्स्टंट च्या ऐवजी काय येणार आता व्हेरिएबल. सेकंड टाइप इज नॉन युनिफॉर्म और variable speed. So uniform motion मध्ये काय होतं equal distances in equal intervals of time. but non uniform मध्ये काय येणार आता we can
say either equal distance in unequal time. unequal intervals of time or unequal distance. unequal distances in Equal interval of time. equal intervals of time. दोघांपैकी एक तरी अनइक्वल पाहिजे. बोथ कॅनॉट बी अनइक्वल. ठीक आहे, ते लिहून घ्या. that if an object covers equal distances in unequal intervals of time, if an object covers equal distances in unequal intervals of time or unequal distances in equal intervals of time, आपल्याला दोन्ही पण अनइक्वल लिहिता येत नाही. ऍटलिस्ट किंवा इफ वन शुड बी अनइक्वल इन देम. ओके, आता हे बघा, सेम आहे आपलं कंडिशन. वी हॅव 2.5 किलोमीटर. आता पहिले जे 2.5 किलोमीटर होते ते तर आपण 15 मिनिटांमध्येच केले. बट जे पुढचे 2.5 किलोमीटर आहे, आता काय झालं, आता त्या रस्त्याला आहे एक चढ आहे. देयर इज अ स्लोप. सो त्या स्लोप वरती काय झालं, तुम्ही थोडेसे स्लो झाले आणि तुम्हाला आता लागले 20 मिनिटं. आता जर ते तुम्ही त्या स्लोप वरती चढलेत, तर स्लोप पुन्हा खाली उतरणार पण आहे. सो आता पुढे उतरताना तुम्ही काय केलं, उतार होता म्हणून 10 मिनिटं. फास्ट खाली उतरले आणि जी तुमची स्पीड फास्ट खाली आलेली होती ती तुम्ही कॉन्स्टंट ठेवली आणि पुढे कसे झाले, यू रीच्ड इन रिमेनिंग डिस्टन्स इन 12 मिनिट्स. सो आता बघा, इक्वल डिस्टन्सेस आहेत आपल्याकडे आता 2.5. बट जो टाइम लागलाय तो चेक करा, तो इक्वल आहे का, नाही. इट इज अनइक्वल. म्हणजे त्याचा अर्थ काय झालं, दिस टाइप ऑफ मोशन इज नॉन युनिफॉर्म. सो ही पण एक डायग्राम म्हणून घ्या तुमच्यासाठी. एक असा एक रस्ता बनवा. काय करा, तुमचा रस्ता आहे, असा रस्ता होता. या रस्त्याने तुम्ही आता इकडनं खाली उतरले आणि खाली उतरल्याच्या नंतर इकडनं थोडंसं चढ आहे असं आणि खाली तुमची शाळा. म्हणजे तुम्हाला कळेल इथे की ते 20 मिनिटं का लागले, का, कारण ते चढ होता. 10 मिनिटं का लागले, बिकॉज नाव उतार आहे. जैसे लिखू शकता तुम्ही रोड. दिस वॉज अवर रोड अँड दिस इज अवर motion on the road. Okay, झालं इथपर्यंत म्हणून. Then we have a third type of speed, that is average speed. काय आहे थर्ड टाइपची स्पीड इज ॲव्हरेज स्पीड. सो ॲव्हरेज स्पीड मध्ये लिहा की व्हॉट एक्झॅक्टली इज ॲव्हरेज स्पीड.
It is a ratio. It is the ratio. It is the ratio. Ratio म्हणजेच काय? Fraction P upon Q form. ठीक है? It is a ratio of the total distance traveled by the object to the total time taken हेच करणार आपलं ॲव्हरेज स्पीड आणि मग आपला ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय येणार Total distance upon total time. इट इज total distance upon टाइम टेकन total time सो ह्या केस मध्ये सांगा बरं मला आता किती येणार ॲव्हरेज स्पीड त्या केस साठी काय येणार ॲव्हरेज स्पीड टोटल डिस्टन्स किती आहे आपलं 10. 10 किलोमीटर्स राइट सो दिस विल बिकम 10 किलोमीटर्स आणि टोटल टाइम किती आहे 57 57 minutes. minutes so this will become our average speed जर आपण याला आता if in case we consider this as 15 for this example okay जे तुम्ही 12 लिहिलंय 12 असू द्या but if we take it as 15 minutes so ही स्पीड किती होईल आता इकडे होईल 60 minutes and 60 minutes is equals to 1 hour 1 hour so 10 kilometer upon 1 hour म्हणजेच काय झालं 10 किलोमीटर पर आवर ची आपली काय झाली आहे Speed. ॲव्हरेज स्पीड आता ही पूर्ण जर्नीची काय असते ॲव्हरेज स्पीड बट आता तुम्ही इथे इंडिव्हिज्युअल चेक केलं सगळीकडे तुमची स्पीड एवढीच होती का 10 किलोमीटर पर आवर ची नाही कुठे कॉन्स्टंट होती कुठे कमी झाली कुठे जास्त झाली कुठे पुन्हा तेवढीच निघून आली राईट सो हे जे असतंय ॲव्हरेज स्पीड इट इज फॉर द कम्प्लीट जर्नी बिकॉज इट इज फॉर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल ठीक आहे आपण असं नाही म्हणू शकत की जे 10 किलोमीटर पर आवरनेच त्यांनी पूर्ण जर्नी ट्रॅव्हल केली नाही इट इज द ॲव्हरेज बट त्यांनी मध्ये स्पीड चेंज केली असू पण शकते आणि नाही पण असू शकते ठीक आहे देन याच्यामध्ये असं होता दोन कंडिशन ठीक आहे याच्यावरती जर तुम्हाला काही क्वेश्चन द्यायचं सांगितलं ते क्वेश्चन लिहा a car travels a distance of 25 kilometers in 15 minutes and another 25 kilometers in 35 minutes. So find its average speed. So find its average speed in kilometer per hours. सगळ्यात पहिले ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम सो टोटल डिस्टन्स किती आहे आपलं 50 किलोमीटर आणि आपल्याला टाइम किती दिला आहे
50 minutes. 50 minutes. So आता याला काय करायचं आहे आपल्याला? We are supposed to convert it into Hours. hours. So 50 minutes म्हणजे किती hours झाले? आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. हे तो या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला येणार पेपर मध्ये, ठीक आहे? सो व्हॉट वी नो दॅट 1 hour is equals to how many minutes? 60 minutes. And you have studied direct proportion. Direct proportion म्हणजे काय असतंय? हा? डायरेक्ट प्रोपोर्शन काय असतंय? मॅथ्स मध्ये झालंय? If the quantity of one increases, the other will also increase. या टाइपच्या याला काय म्हणतात? Direct proportion. डायरेक्ट प्रोपोर्शन. सो आपल्याला आता जर मी 2 घंटे म्हणलं तर 120 मिनिटं होणार. 3 घंटे म्हणलं तर 180 मिनिटं होणार. म्हणजे काय झालं? जसे जसे आवर्स वाढतात तसे तसे मिनिट्स पण वाढतात का? म्हणजे त्याचा अर्थ काय झालं? दीज टू आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईच अदर. सो आपल्याला काय फाइंड करायचं आता? 50 मिनिट्स म्हणजे किती आवर्स? बरोबर. सो आय विल कन्सिडर इट ॲज x hours. तर whenever we have a direct proportion, त्यांचा दोघांचा रेशो म्हणजे याला मी जर x सोबत डिवाइड केलं आणि 60 ला 50 सोबत डिवाइड केलं तर हा जो रेशो असतो दिस रिमेन्स सेम. सो 1 by x will be equals to 60 upon how many? 50. and इथून आता x ची व्हॅल्यू किती निघून येते? हा 0 आणि हा 0 कॅन्सल आउट होणार, राईट? मग आता x ची व्हॅल्यू किती निघून येणार? we will get it as 5 by 6. म्हणजेच काय? x is equals to 5 by 6 hours. x म्हणजेच काय? 50 minutes म्हणजे किती hours? 50 minutes म्हणजे 5 by 6 hours. सो आपलं हे झालं वरती 50 किलोमीटर्स डिवाइडेड बाय 5 upon 6 hours. सो हे आता किती निघून येते ही व्हॅल्यू? 0.8. हा 60 किलोमीटर्स पर आवर. कसं होणार ते? हे जे 6 आहे हा 6 वरती मल्टिप्लाय होणार. जर हे बघा हे जरी कळत नसेल की कोणता नंबर कुठे मल्टिप्लाय करायचा काय करायचं, एक सरळ सिंपल सांगतो. इफ आय से इज इट रिटर्न ऑफ द फॉर्म से 50 डिवाइडेड बाय 5 upon 6 असं लिहिलंय. 50 upon 5 by 6 आहे म्हणजे 50 is being divided by 5 upon 6. सो स्कूल मध्ये तुम्ही शिकले की 50 जर डिव्हिजन असेल तर वी राइट इट इन टर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशन आणि याचं काय करायचंय? रेसिप्रोकल मीन्स 6 upon 5. सो नाउ यू कॅन सॉल्व दिस. Yes. सो 5 times 10. 5 into 10 times is 50 and 6 into 10 is 60 and our unit kilometer per hour. कळले? या टाइप मध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. कसं दिलंय? बेस्ट टू राइट दिस. किंवा जर हे नसेल करायचं तर व्हॉट यू डू इज याचं जे डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दॅट गोज इन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर इट रिमेन्स इन डिनॉमिनेटर. ओके. सो इथपर्यंत क्लियर आहे? So now we'll solve one more question based on average speed.
क्वेश्चन आहे की अ कार कवर्स a distance of 25 kilometers with speed speed 10 kilometer per hour and another 25 kilometers with speed 15 kilometers per hour. And now you are supposed to find the average speed. सो तुमच्याकडे डिस्टन्स तर आहे 25 किलोमीटर्स पण टाइम आहे का आता आहे. नाही. सो मग ते टाइम कसं काढणार? Speed is equal to speed by time is equal. Yes. We have the formula for speed, that is distance upon time. So तुमच्याकडे स्पीड आहे, डिस्टन्स आहे. What we don't have is आहे. time. So can we calculate the time from that formula? Yes. So calculate. So we have the formula as speed equals to distance upon time, and speed given to us is 10 kilometer per hour and distance is 25 and we don't have the time, so we'll consider it as x. So this say x1 because we have to find 2 times, right? So x1 will be equals to 25 upon 10 and that is equals to 2.5. And in the next case, what is the time? 5/3. 1.6. 5 by 3. So it will be good if we write this it as 5 by 2 only. Okay. And for our x2, our speed is 15 kilometers per hour. So our speed is 15 and our distance is 25 and time is say x2. And from here our x2 will become 25 by 15 and that is equals to 5 by 3 hours. Right here hours. Okay. So what is the total time now? 35 plus x1 plus x2 is equals to 5 by 2 plus 5/3. 5 by 3 and that in total is equals to 5 3s are 15 plus 5 2s are 10. So 10 plus 15 is 25 by 6. 35. 25 25 by 6. by 6. And we now have a total time. We also have a total distance. Our total distance is 25 plus 25. How many? 50 kilometers. So our average speed will be equals to 50 upon a total time that is 25 by 6. So this 6 will go into multiplication. 12. So 50 into 6 upon 25. So what will be the answer? This will be 2 times and 6 2s are 12 kilometer per hour. kilometer per hour. So इतने आसान क्वेश्चन के लिए इतना सब करना जरूरी है? नाही. मग दुसरा पर्याय काय होता? कसं करणार?
नाहीतर म्हणताय मग कसं करायचं? हा, हाऊ डू यू सॉल्व दिस? नाही माहिती कोणाला? ओके, सो फर्स्ट what it is given here is we are traveling equal distance. Here it is also 25, here it is also 25, right? So we are traveling equal distances, but there is change in speed. First it was 10 km per hour and then it is 15 km per hour. So write down one statement that start kara, एक statement लिहा that when we travel equal distances, when we travel equal distances with different speeds, with different speeds, with different speeds, the average speed is given as, the average speed is given as 2 times v1 v2 upon v1 plus v2. ओके, सो आता इथे बघा पुन्हा लिहा आर डिस्टन्सेस किती आहे आपले? 25 किलोमीटर and 25 किलोमीटर means these are equal, right? So therefore आपल्या स्पीड्स काय होते आपल्याकडे? We have speed as 10 kilometer per hour. So this will be our v1 and 15 kilometer per hour will be our v2. Now calculate this. Therefore our average speed is equals to 2 times v1 v2 upon v1 plus v2 means 2 times 10 into 15 upon 10 plus 15. 10 plus 15. किती येणार आहे फायनल आन्सर? 12. आलाय 12. Similarly it will be equals to say 2 times 150 upon 25 and 6 times 25 is equals to 150 and 6 to the 12 kilometer per hour will be our average speed. So दरवेळेस तुम्हाला इंडिव्हिज्युअल टाइम काढायची गरज नाही, त्याच्या बदले तुम्ही काय करू शकता? सरळ सरळ यूज दिस that is 2 v1 v2 upon v1 plus v2. क्लियर आहे? आणि ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला गेलेला आहे पेपर मध्ये. सो यू आर व्हेरी मच सपोज टू नो दिस फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एव्हरेज स्पीड. Okay, so average speed clear आता इथपर्यंत. So now once again solve question. The question is like an object covers say distance of 30 kilometers in 45 minutes and another
25 kilometers in say 30 minutes. Now we will find average speed. average speed in meters per second. तो युनिट काय आलं पाहिजे मीटर्स पर सेकंड. झालं की नाही. सो टोटल डिस्टन्स किती आहे आपलं 55 किलोमीटर. Our distance is 30 plus 25, that is 55 kilometers. And our total time 25 minutes. 75 minutes. So these 75 minutes are equals to how many hours? 5 by 4. Okay, so we'll check. Okay. So आपल्याकडे सेम यूज करायचं आपल्याला 1 hour is equals to किती 60 minutes. बरोबर का? So our x hours should be equals to 75 minutes. बरोबर? So इथून आपले x ची व्हॅल्यू किती निघून येणार आता? x is equals to 75 upon 60. What? Hours.
So this x is equals to how many? 5 by 4 hours. So this is equals to our 5 by 4 hours. So आपला एवरेज स्पीड किती निघून येणार आहे आता? Total distance is our 55 kilometers, right? And total time is 5 by 4 hours, and that is equals to 44 kilometers. 44 kilometers per hour. हे झालं आता किलोमीटर्स पर आवर मध्ये, बट वी नीड इन मीटर्स पर सेकंड. मग आता याला मीटर्स पर सेकंड मध्ये कसं कन्वर्ट करायचं? 18 by पक्का की 5 by 18? 5 by 18 किलोमीटर पर मिनिट्स आणि मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवर करायला 5 by 18 ने इंटू करतो, रिव्हर्स करायला 18 by 5. So we'll remove our confusion. ठीक आहे. जर आठवत नसेल, कन्फ्युजन होत असेल, सो काय करायचं? जस्ट लुक. से वी हॅव 1 किलोमीटर पर आवर. सो एका किलोमीटर मध्ये किती मीटर्स असतात? 1000 मीटर्स लिहिलं, किलोमीटरच्या ऐवजी आपण 1000 मीटर्स लिहिलंय. And 1 hour has got how many seconds? 3600 seconds. So हे 2 0 and हे 2 0 cancel out झाले, and we are left with 10/36. आणि त्याला सिम्प्लिफाय करायच्यानंतर काय येणार? 5 by 18. 5/18 meters per second, and 1 kilometer per hour is equals to 5 by 18 meters per second. तर मग 44 किलोमीटर पर आवर किती मीटर्स पर सेकंड होतील? इकडे 44 ने मल्टिप्लाय केलं तर इकडे पण 44 ने मल्टिप्लाय करावं लागणार का? सो इकडे जर मी 44 ने मल्टिप्लाय केलं तर इकडे काय लेफ्ट हँड साइडला 44 किलोमीटर पर आवर. सो आर 44 किलोमीटर आवर will be equals to, इकडे पण 44 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 5 by 18 into 44 meters per second होईल आता. कळलं मी काय केलंय? तर हे हा रेशो आला आपल्याकडे, इकडे पण 44 ने मल्टिप्लाय केलं, इकडे पण 44 ने मल्टिप्लाय केलं. सो हे काय होईल? 44 किलोमीटर पर आवर and 5 by 18 तर आपल्याकडे होतच या 5 by 18 मध्ये आणखी 44 मल्टिप्लाय झालं and युनिट मीटर्स पर सेकंड जसला तसं. स्वतः याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर 44 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर्स पर सेकंड होतील? 2 ने डिवाइड होईल सगळ्यात पहिले तर. सो 2 ने डिवाइड झाल्याच्या नंतर आपल्याकडे काय उरेल? 5 multiplied by 22 upon 9, and that is equals to 110 divided by 9, and that is equals to how many meters per second? 12.2. 12.2 meters per second. सो नेहमी असं लक्षात ठेवायचं काय की whatever value we will get in kilometers per hour will always be greater than what we get in meters per second. meters per second मध्ये किती आले आपल्याकडे? 12.2 आणि तेच किलोमीटर पर आवर मध्ये किती आहे? 44. सो जेव्हा कधी पण आपण किलोमीटर पर आवर मध्ये लिहिणार तर ती व्हॅल्यू आपली नेहमी मोठी असणार ॲज कम्पेअर्ड टू द सेम व्हॅल्यू इन मीटर्स पर सेकंड. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता हे मीटर्स पर सेकंड मधून आपल्याला याला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं. सो आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आता? 18 by 5 ने. आता हे आता कसं लक्षात ठेवायचं? मीटर्स पर सेकंड कसं असते? छोटा असते. सो छोट्याला आपल्याला मोठं करायचं आहे. सो मोठं करायसाठी मोठ्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करावं लागेल. सो ती मोठी व्हॅल्यू 5 by 18 आहे की 18 by 5 आहे? 18 by 5. 18 by 5 is larger than 5 by 18. सो असं लक्षात ठेवायचं. किलोमीटर पर आवर will always be bigger value for its equivalent meters per second. राहिलं तर लक्षात. आता विसरायचं नाही कधी. काय कोणती व्हॅल्यू मोठी असणार? किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर ची. सो आपल्याला किलोमीटर पर आवर ला मीटर्स पर सेकंड मध्ये जर कन्वर्ट करायचंय काय करावं लागेल?
मल्टिप्लाय बाय 5/18 म्हणजे त्याचं डिनॉमिनेटर मोठं असलं पाहिजे. आणि जर आता मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचंय तर काय करायचं, त्याची व्हॅल्यू मोठी करायची आहे. व्हॅल्यू मोठी करण्यासाठी काय करावं लागेल, 18/5 नी मल्टिप्लाय करावं लागेल. असा व्हॅल्यू ज्याची डिनॉमिनेटर मोठा आहे. राहिला आता लक्षात, अजून पण कन्फ्युजन 5/18 कुठे 18/5 कुठे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अभ्यास एकदाच असं करायचा. आपल्या तर लक्षात राहिलाच पाहिजे, पण आपल्या पोरांना पण शिकवता आलं पाहिजे. ठीक आहे, हे आमच्या मास्तरने आम्हाला असं शिकवलं होतं, त्यांना पण समजून सांगायचं. ठीक आहे, सो दॅट्स ऑल फॉर टुडे.